ब्लोटिंगसाठी सुद्धा आपण हा जो ओठाच्या खाली एक पॉइंट आहे, हं, इथे हा जो पॉइंट आपण असं बोटांनी हं, असा असा फिरवला, हं. तर हा ब्लोटिंगसाठी अतिशय चांगला पॉइंट आहे. वॉव! याने सुद्धा ब्लोटिंग कमी होऊ शकते. हे सुद्धा असंच 10 वेळा, पण 30 करायची काउंट. 50. टोटल 30. हां, 30. टोटल 3 30 तास. ओके. काउंट केलं 10, तर त्याच्यासाठी 10 आणि 10. हो. हां. त्याने सुद्धा ब्लोटिंग कमी होऊ शकतं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, आपला जो हाताचा पंजा आहे, तो आपल्या काखेत ठेवायचा हं. आणि असं दाबायचं काख ओके. पूर्णपणे. हां. याने सुद्धा आपलं ब्लोटिंग, त्याच्यानंतर पोट आपलं डिस्टेंड होतं, जड होतं, हां. डायजेशनचे प्रॉब्लेम्स, कॉन्स्टिपेशन, गॅसेस याच्यासाठी अतिशय उत्तम आहे. म्हणजे हा इकडे घेऊ शकतो किंवा आपण इथे हा पंजा ठेवायचा आणि कप हा करायचं. पूर्ण असा कप ठेवून ओके. असा हात बघा आता माझा पुढे जात नाही, हं. असा दाबायचा. ओके. याने सुद्धा त्याचा फायदा म्हणजे पोटाचे सगळे जे आजार आहेत त्याच्यासाठी हे दोन्ही बिंदू आणि मग हे किती अतिशय. वेळा करायचं? हे आपण करून एक साधारण 10 काउंट थांबायचं हं. आणि मग सोडून द्यायचं. असं एकदाच करा. अच्छा, हे एकदाच करायचंय. एकदाच. हे 3दा करायचंय आणि हे आपण 50 हां, म्हणजे 5 हां, वेळा हां. करायचं. म्हणजे हां, एकदा इथे 10 काउंट हां. आणि एकदा इथे 10 काउंट. ओके. हे एकदा करायचं. वॉव! त्याच्यासाठी पोटाच्या आजारांसाठी अतिशय उत्तम असा उत्तम आहे. उपाय आहे. तर बायकांनी खरं काही घरच्या घरी करायला, ट्रेनमध्ये प्रवास हो, करताना अगदीच आपण हे करू शकतो. हो. म्हणजे औषधं आहेतच, पण त्याच्या अरे गंमत बरोबरीने म्हणून हे सांगतो, लहानपणी तुम्हाला इथून आवाज काढायचा माहितीये? हो, हो, हो. मी आता म्हणणारच हे सर मगाशी, की लहान वेळेस आपण काढून तर त्याचा दाखवायचा. बघा म्हणजे ती गोष्ट किती महत्वाची होती, हं, की पूर्वी लहानपणी आपल्याला आपण जी गंमत म्हणून करायचो, तो आपला खरा उपाय असायचा. हं. गॅसेस, ब्लोटिंग आणि याच्यासाठी.